कमी वेतन ज्यादा काम, सूर्या स्प्रिंगमधील कामगारांचे आर्थिक शोषण. A1 CID न्यूज, आवाज जनतेचा. बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण रोडवरील गेवराई तांडा पाटोदा मार्गावर असलेल्या सूर्या स्प्रिंग या औद्योगिक कंपनीत कामगारांना वेतन कायद्यानुसार पगार न देता कमी वेतनावर काम करून घेतले जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात सुरक्षा असंघटित कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कंपनीत जाऊन हस्तक्षेप केल्याने एका महिला कामगारास ठरल्याप्रमाणे संपूर्ण पगार मिळवून देण्यात यश आले आहे. नक्षत्रवाडी येथील शोभारतन महिरे या महिला कामगाराने संघटनेकडे दिलेल्या तक्रारीनुसार कंपनी व्यवस्थापन अधिकारी व संबंधित ठेकेदार कामगारांकडून टार्गेटवर आधारित काम करून घेत आहेत. ठरवलेले टार्गेट पूर्ण न झाल्यास पगारातून थेट कपात केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या प्रकरणात वेतन कायदा, किमान वेतन अधिनियम तसेच कामगार हिताशी संबंधित विविध नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे कामगार आयुक्तांनी या प्रकरणाकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती चौकशी व कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. महिला कामगाराच्या तक्रारीची दखल घेत सुरक्षा असंघटित कामगार संघटनेचे पदाधिकारी कंपनीत दाखल झाले. कंपनी व्यवस्थापनाशी थेट चर्चा करून संबंधित महिलेचा ठरलेला व थकीत पगार पूर्ण काढून देण्याची ठाम मागणी करण्यात आली. संघटनेच्या दबावामुळे अखेर महिलेचा संपूर्ण पगार अदा करण्यात आला. यावेळी सुरक्षा असंघटित कामगार संघटनेच्या महिला आघाडी पैठण तालुका उपाध्यक्ष शिलाताई जाधव, कार्याध्यक्ष संध्याताई पडित, पैठण तालुका सचिव विठ्ठल मस्के, बिडकीन सर्कल अध्यक्ष दिलीप जोशी, उमेश तुपे आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की कामगारांच्या तक्रारी मिळताच संघटना न्याय, हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी तात्काळ घटनास्थळी दाखल होते. कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व कामगारांवर होणारा अन्याय थांबावा यासाठी संघटना सातत्याने प्रयत्न करत आहे. दरम्यान कामगार अन्यायाविरुद्ध सुरक्षा असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर बर्फे यांनी कामगारांच्या प्रश्नांवर कायदेशीर लढा उभारला असून असंघटित कामगारांच्या हक्कासाठी सामाजिक व कायदेशीर पातळीवर त्यांचे सक्रिय कार्य सुरू असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. कंपनीमध्ये कुठल्याही कामगाराची सेफ्टी नाही आहे, सुरक्षा नाही आहे. या कंपनीमध्ये ना कामगारासाठी कॅन्टीन आहे, असे अनेक प्रकार ह्या ना सुरक्षा आहे, अनेक प्रकार ह्या कंपनीमध्ये चालतात. आणि ज्यावेळेस पेमेंट मागायला येतात त्यांना हिसाबशीर पेमेंट दिल्या जात नाही. मिनिमम वेजेस काय आहे, गव्हर्नमेंटचा रूल काय आहे, कामगार ॲक्ट काय आहे, या कामगार ॲक्टचं कोणीही या कंपन्या पालन करत नाही. हे जर असं जर चालू राहिलं तर ह्या कामगारावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. A1 CID न्यूज विशेष प्रतिनिधी दिलीप जोशी. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.